टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आहे आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. जर्मन टायगर संघाला सलामी जोडी. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज नितेश आणि सागर आपल्याला पाहायला मिळतोय. सागर पाटील पहिल्या मॅचचा हिरो, ज्यानं आज पहिल्याच मॅचमध्ये दमखम दाखवला. आणि नितेश पाटील इनफॉर्म फलंदाज आपण पाहतोय. नमदार फॉर्म त्याचा देखील पाहायला मिळतोय. या मॅचमध्ये अपेक्षित असतील त्याच्याकडनं धावा. पहिला चेंडू अप्रतिम फटका, इनसाइड आउट. अगदी इनफिल्डला भेदत असताना इनफिल्डच्या वरतून हा चेंडू एक्झिक्यूट केला होता, परंतु पडल्यानंतर चेंडूमधील गती कमी झाली आणि तिथे 2 धावा प्राप्त केल्या. 2 धावेनं डावाला सुरुवात केली आहे आणि 2 धावेनं मात्र वैयक्तिक अकाउंट देखील सागर पाटीलनं खुलं केलंय. अवधी भरपूर झालाय. 3 वाजून जवळजवळ 16 मिनिटाचा अवधी आणि आता अंतिम टप्प्यामधील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. दिवस खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील आपण पाहू शकाल. अपिलामध्ये उत्साह जरूर पाहायला मिळतोय, परंतु पंच इम्प्रेस होत नाहीये. यस, टाइम अलर्ट आहे. आता बराचसा वेळ गेलाय, आणखीन जास्त वेळ आपण घेऊ नका. प्रभंजन यांना आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. 2 चेंडू आणि 2 धावा धपळकावरती पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची ही देखील लढत उद्या ह्या रजनीतील, उद्या नाही आजच मानावं लागेल, कारण की आता पहाट व्हायला आली. इथे फटका तर चांगला आहे, ताकद दाखवली आहे सागरनं, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. लॉंग ऑफला अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण झालं. धाव प्राप्त झाले ते फक्त सिंगल. टाकीगाव संघाचा विचार केला तर आज दमदार त्यांनी कामगिरी केली. पहिल्या मॅचमध्ये पेनल्टीला सामोरं जावं लागलं, उशिरानं हा संघ दाखल झाला, परंतु तरी देखील दमखम दाखवत असताना त्यांनी सागाव संघाला परास्त केलं. मागील मॅचमध्ये देखील अतिशय दमदार कार्य त्यांचं आपण पाहिलं. इथे फटका लाजवाब आहे. आता मात्र इनफिल्डच्या वरतून फटका सजवलाय आणि अडवायचं होतं. खरं तर एका टप्प्यावरती चेंडू फील्ड होणं गरजेचं होतं. त्यानंतर दुसरा टप्पा पडला आणि पायावरनं चेंडू सीमारेषा पार गेला आणि आता चौकार प्राप्त झाला तो नितेशला. 4 आगाज नितेश पाटीलचा आपण पाहतोय आणि 4च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचेल ते आता 7 या आकड्यावरती. नमदार संघ आहे. जर्मन टायगर संघ म्हटला तर एक दादा संघ म्हणून या संघाची सातत्यानं ख्याती आपण पाहिल्या. सागर पाटील असतील, शंतनू पाटील असतील, नितेश पाटीलला पाहतोय, मंदार असतील, पंकज असतील आणि गोलंदाजीमध्ये निशांत सारखा यंग टॅलेंटेड गोलंदाज, संदीप कुटारकर असेल, अनेक गोलंदाज आहेत. सागरला देखील आपण पाहतोय, जेन्युइन ऑलराऊंडर आहे या संघाचा. म्हणजे एक दमदार संघ आहे. अगदी युनिटीनं या संघाचा खेळ देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि एक चांगल्या स्पर्धेचं ऑर्गनाईज या संघाच्या माध्यमातून देखील केलं जातं, कारण की नाईटची एक दैदिप्यमान स्पर्धा या संघाच्या वतीनं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. षटकातील पुढील चेंडू प्रभंजन यांना पाहू शकाल आपण. 5 चेंडू आतापर्यंत फेकी केलेत, धावा 8 खर्च केले गेले आहेत. शेवटचा चेंडू 1 टू गो. आडव्या बॅटनं चपराक लावण्याचा प्रयत्न मिड ऑन त्या ठिकाणी तैनात आहे, मिळेल ते फक्त सिंगल. डायरेक्ट हिट केलं होतं, परंतु बॅकअपला 2 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. या गोष्टी गरजेच्या आहेत. कधी कधी अतिरिक्त वेगाने चेंडू फेकल्यानंतर गोलंदाजाकडनं चुक्या घडतात, परंतु अशा मुवमेंटला बॅकअपला खेळाडू असणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग करू नका. एका षटकाचा खेळ संपलाय, संयमानं 9 धावा अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते, परंतु कमी षटकांची ही मॅच आहे. शॉर्टम क्रिकेट आपण पाहतोय. आता अटॅकिंग मोडमध्ये यावं लागेल ते नितेश पाटील आणि सागर पाटीलला. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं, ह्या पॉलची जेव्हा सुरुवात झाली, पहिलीच लढत झाली होती ती जर्मन टायगर आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र संघ आपल्याला पाहायला मिळाला होता तो उसाटणे संघ होता. त्या ठिकाणी मात्र सुरुवात खराब केली होती सागरनं, परंतु त्यानंतर स्वतःला सावरत असताना अगदी तडाखेबंद फटके त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले होते. 46 धावसंख्या पहिल्या मॅचमध्ये त्यानं वैयक्तिक कुठून काढली होती. गोलंदाजीमध्ये षटक क्रमांक 2 चैतन्य आपल्याला पाहायला मिळतो. षटक क्रमांक 2 राऊंड द विकेटनं चैतन्यचा पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि सागर पाटील कडनं हा इम्प्रोव्हायझेशन फटका, षटकार. ही कला आहे सागरमध्ये. खरं तर सरळ बॅटनं धावा येत नव्हत्या,
जब सीधी उंगली से घी नहीं निकले तो उंगली टेढ़ी करनी चाहिए असं आपण म्हणतो आणि तेच दाखवलं सागरनं. आणि ठोकला षटकार ज्या धावा अगदी शांततेनं आपल्याला बरसताना येताना पाहायला मिळत होत्या त्या अगदी आता वेगानं बरसताना पाहायला मिळत आहेत. 15 धावा धावपळकावरती. पहिल्याच बॉलवरती स्वागत चैतन्यचं झालंय. पुढील चेंडू दडपण असेल चैतन्यवरती. स्कूप करायचं होतं काहीसे आगल्या वेगळ्या प्रकारे फक्त डेलिकेट टच ज्याला आपण काहीसं म्हणतो तशा प्रकारचा प्रयत्न होता. गोलंदाजच्या गतीचा वापर जरूर करायचा होता परंतु तसं घडलं नाही आहे. कारण की जेव्हा वेगवान चेंडू लॅप शॉट ज्याला आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण खास करून इंग्लंडचे खेळाडू ज्यामध्ये जॉस बटलरला आपण बहुधा पाहतो अशा फटक्यांसाठी. इथे मात्र पंच दर्शवत आहेत की चेंडू बॅटचा संपर्क झालाय आणि त्यानंतर ही एक धाव कंप्लीट करण्यात आली. सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय स्तरावरती टेस्ट मॅचमध्ये जसप्रीत बुमराच्या अगेन्स्ट असा षटकार ऑस्ट्रेलियन नवतरुण खेळाडूनं ठोकून काढला. आणि बुमराचा जो रेकॉर्ड होता त्याच्या अगेन्स्ट टेस्ट क्रिकेटमध्ये षटकार आला नव्हता खरं तर परंतु अशा मोमेंटला मात्र आता तो रेकॉर्ड त्याचा ब्रेक करण्यात आला. दरम्यान एक धाव एकवटली गेली आहे. 16 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटकातील 3 चेंडू समाप्त झालेत. पुढील चेंडू दरम्यान हा चेंडू पंच दर्शवत आहेत की व्हाईट लाईनच्या अगदी जवळून हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. थोडासा रूम क्रिएट केला होता अगोदर आणि नितेश पाटीलला बॅकफुटला जाऊन त्याला बॅकफुट पंच करायचा होता परंतु त्यानंतर चेंडू जाऊ दिला. परंतु पंच दर्शवत आहेत की जी क्रीज अगदी रिटर्न क्रीज आहे त्याच्या आतमधनं हा चेंडू गेला होता. इथे देखील चांगला फटका आणि पाठवला बॉलला आता सीमारेषा पार दर्जेदार असा षटकार नितेश पाटील ब्रँड हा षटकार पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल नितेश पाटील टिपिकल स्टाईलनं मात्र हा षटकार आपण पाहतोय. घुटना टेकवला आणि त्यानंतर अगदी चेंडूच्या खाली आला आणि चेंडूला ॲलिमेशन देत असताना पाठवला बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजनला सीमारेषा पार हा दर्जेदार असा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 2 फ्रेममध्ये आपण पाहू शकाल ज्याप्रमाणे अगदी बॅलन्स जात होता तरी देखील त्याला जो फटका पूर्ण करायचा होता तो त्यानं जरूर पूर्ण केला. हे फटके अपेक्षित आहेत नितेशकडून. आक्रमक स्टार्ट ही त्याची गुणवत्ता आहे आणि आज ती गुणवत्ता त्याला दाखवावी लागेल. बऱ्याच उशिरानं हा संघाचा सामना खेळतोय कारण की आजच्या बॉलमधील पहिला सामना त्यांनी खेळून काढला होता आणि त्यानंतर आता शेवटचा सामना आजच्या रजनीतील हा संघ खेळतोय. म्हणजे आता चार्जअप होत असताना थोडासा वेळ जरूर लागतोय परंतु आता हे दोन्ही फलंदाज चार्ज झालेत. त्यांच्या बॅटवरती चेंडू अगदी व्यवस्थित मिडल होताना पाहायला मिळतोय. बॉलर्स बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकात आल्या होत्या 9 धावा. या षटकामध्ये काहीसा प्रयत्न चांगला राहिला. 12 धावा षटकात आल्या आणि एक अतिरिक्त म्हणजे एकंदर 13 धावा आल्या आणि एकंदरीत 2 षटकाच्या संख्येनंतर 11.0च्या गतीनं 22 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्या प्रत्येक संघाला सूचना करण्यात येत आहे. जे संघ क्वालिफाय झालेत आपल्याला जो निश्चित वेळ दिला जाईल त्या वेळेत आपण उपस्थित राहायचं आहे. ॲडजस्टमेंट उद्याच्या रात्रीमध्ये होणार नाही आहे कारण की उद्या बक्षीस समारंभ सोहळा मान्यवर देखील येत आहेत. त्यांचा महत्त्वपूर्ण वेळ आणि त्यांच्या वेळेतच आपल्याला बक्षीस समारंभ सोहळा पूर्ण करायचा आहे. ते पाहता उद्या सामना लवकर देखील चालू होईल आणि उद्या ठीक अवधीमध्ये आपल्याला यायचं आहे. खिडूकपाडा मोरबे पहिला सामना नागझरी आणि एकड़पाडा जो शिल्लक सामना आहे तो ठीक 5 वाजता उद्या खेळवण्यात येईल. 3रं षटक आणि त्याचं स्वागत झालंय. ओमकारला आपण पाहू शकाल परंतु ओमकारच्या वरती चढवलेला हा हल्ला सागर पाटीलच्या बॅटमधनं हा ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. उद्या नागझरी आणि त्यांच्या विरोधात एकड़पाडा पहिली लढत 5 वाजता होईल. त्यानंतर खिडूकपाडा त्यांच्या विरोधात मोरबे संघ, त्यानंतर नारिवली आणि त्यांच्या विरोधात किरवली संघ असेल. ओम नर्मदेश्वर किरवली आणि गावदेवी नारिवली. त्यानंतर राजाराणी घोड आणि त्यांच्या विरोधात नागझरी आणि एकड़पाडामधील विजेता संघ आणि धानसर त्यांच्या विरोधात ह्या 2 संघातील विजेता संघ आपल्याला पाहायला मिळेल. अशा प्रकारच्या लढती असतील. आक्रमकतेनं षटकार ठोकला सागर पाटीलनं आणि धावसंख्या पोहोचवली ती 28च्या घरात. ओमकारचं मात्र सातत्यानं स्वागत केलं वन्स अगेन. आता देखील पाठवलं बॉलला सीमारेषा पार. हाय अँड हँडसम षटकार.
मी नुकतंच म्हटलं की आता हे दोन्ही फलंदाज चार्जअप झालेत. आता अगदी त्यांच्या बॅटवरती चेंडू व्यवस्थित मिडल होताना पाहायला मिळतोय. बराचसा अवधी झाला होता मैदानातून ते बाजूला होते आणि वाट पाहत होते की आम्ही कधी खेळू, कारण की सुरुवात त्यांनी केली आणि आता शेवट देखील त्यांना करायचा आहे. आणि आता आक्रमकतेनं फलंदाजी, सलगचे 2 षटकार ओमकारला आसमान दाखवत असताना सागर पाटील आपल्याला पाहायला मिळतो. 9 चेंडू 23 वरती खेळतो, त्याला साथ देत असताना 5 बॉल 11चं योगदान नितेश पाटीलचं. 34 धावसंख्येची बहुमूल्य भागीदारी पहिल्या विकेटसाठी जर्मन टायगरकडनं नितेश पाटील आणि सागर पाटील दरम्यान. इथे देखील फटका लाजवाब आहे आणि आजच्या रात्रीतील दुसऱ्यांदा हा कारनामा. या अगोदर बारक्या 4Gला आपण पाहिलं होतं आणि आता सागर पाटील ऑन अ फायर. सलग 3 चेंडू आणि 3 षटकार पाहायला मिळत आहेत. यस, बक्षिसांची खैरात सातत्यानं पाहायला मिळते. आता मारलं त्याला के कोणच्याकडून यस, अभिमन्यूजी पाटील यांच्याकडनं सलग जर 3 षटकार ठोकले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज टायगर संघाच्या फलंदाजांसाठी. यस, सलग जर ते 3 षटकार आले तर मात्र ते पारितोषिक देण्यात येईल. सलग 3 मारलेत, आता मात्र आणखीन परत तो कारनामा करावा लागेल तो सागर पाटीलला. आणि सलग 3 चौकार आले तर हनुमान पाटील यांच्याकडनं 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. 18 धावा 3 चेंडूमध्ये खर्च केल्यात. सलग 3 चेंडू आणि 3 षटकार ओमकारच्या अगेन्स्ट आपण पाहिले. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा विक्रम बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतो. कधी कधी 6 चेंडू 6 देखील पाहायला मिळतात. इथे देखील फटका लाजवाब आहे. बॅटचा फेस ओपन करत असताना अगदी फुल फेसनं चेंडूला पाठवलंय ते सीमारेषा पार. उत्तुंग असा षटकार, अगदी A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी फुल फेसनं बॅटचा फेस ओपन करत असताना बॅटचा पूर्ण चेहरा उघडला आणि त्यानंतर अगदी बॉडी बॅलन्स, आय हँड कॉर्डिनेशन, सर्व काही गोष्टी सुरळीत आणि पूर्णतः बॉडी वेट जर आपण पाहिलं तर अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो. क्रीजच्या अगदी डीपमध्ये आला, त्यानंतर चेंडू पाहिलं, चेंडूच्या मेरिटवरती अगदी चेंडूला ओव्हरपिच बनवलं आणि त्यानंतर पाठवलं डाऊन दी ग्राउंड. अगदी हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला तो सागर पाटीलकडनं. सलग 3 आले होते आणि त्यानंतर 4था देखील आलाय, म्हणजे सलग 6 येतील की काय अशी आता अपेक्षा त्यांचे चाहते वर्तवतायत. सागरमध्ये ही क्षमता आहे. पहिल्या मॅचमध्ये देखील 46 त्यानं बनवल्या होत्या आणि आता ह्या मॅचमध्ये देखील 11 चेंडू 35 वरती तो खेळतोय. म्हणजे पहिल्या मॅचमध्ये जे अर्धशतक त्याचं कंप्लीट झालं नव्हतं, कदाचित त्याची भरपाई या मॅचमध्ये करण्याचा प्रयत्न करतो. 19 बॉल 46, परंतु पहिल्या मॅचमध्ये 9 मध्ये त्यानं फक्त 8 बनवल्या होत्या. त्यानंतर त्यानं कमबॅक केलं होतं, परंतु ह्या मॅचमध्ये पहिल्या बॉलपासून तो अटॅकिंग मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि 4 षटकार आलेत ते ओमकारच्या अगेन्स्ट. सागर पाटील आता मात्र आक्रमक झालाय आणि त्याच्याकडनं आता फायर. चांगला चेंडू. अंततः मात्र जे सलग षटकार येत होते तर कुठे का होईना परंतु थांबवण्याचं काम केलंय. दुसरी धाव घेत असताना नितेश पाटील बाद झालाय. आणि टायगर संघ जर सामना जिंकला तर अभिमन्यूजी पाटील यांच्याकडनं 5000 रुपये हे देण्यात येतील. यस, संघासाठी ही सुवर्ण संधी. 47 धावा धावपळकावरती. नवीन फलंदाज मंदार पाटील मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना पाहायला मिळतोय. हा देखील एक तितकाच गुणवान आणि शैलीदार फलंदाज. मधल्या फलीमध्ये स्ट्रॉंग फलंदाजी मंदार पाटीलची आपण पाहतो, परंतु आज सागर पाटील आक्रमक झाला. नितेश बाद झाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये स्वतःची विकेट त्यानं फेकली आणि सागरला मात्र स्ट्राईक वरती त्यानं आमंत्रण दिलंय आणि ते स्वीकारलंय. पाठवलंय बॉलला वन्स अगेन सीमा पार. या षटकातील हा 5वा षटकार.
13 चेंडू आणि 42 धावसंख्येवरती खेळताना सागर पाटीलला आपण पाहतोय. काय फलंदाजी, अफलातून बॅटिंग, ट्रिमेंडस बॅटिंग परफॉर्मन्स. का बॅटिंग झाली. 31 धावा या षटकामध्ये तब्बल कुठून काढल्या त्या सागर पाटीलनं आणि तो वैयक्तिक खेळतो 42 वरती. तर संघाच्या 50 धावा देखील कंप्लीट झाल्या. 53 धावा धापळकावरती आपल्याला पाहायला मिळतात बॅटिंग करत असताना जर्मन टायगर संघ. अंतिम षटक गोलंदाज अंकित पाटीलचा या ठिकाणी वापर केलाय. वापसी करावी लागेल अंकित पाटीलला, कारण की टाकीगाव संघाची फलंदाजी देखील स्ट्रॉंग आहे. या षटकामध्ये फक्त 5 ते 6 धावा जर खर्च केल्या तर मॅचमध्ये अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रंगत आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. अन्यथा या षटकामध्ये देखील ज्या प्रकारे फलंदाजी सागर करतोय तशी जर फलंदाजी त्यानं केली तर सामना मात्र दूर होईल तो साई लॉजिस्टिक टाकीगाव टीमसाठी. अंकित पाटील मंदार आता स्ट्राईक एंडवरती आणि मंदार देखील दाखवतोय माझ्यामध्ये देखील ताकद आहे, क्षमता आहे आणि त्यांना बॉलला पाठवलंय. पहिला चेंडू मंदार फेस करत होता आणि मिड विकेट पार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. हम भी किसी से कम नहीं हे देखील मंदारनं दाखवलं. मी म्हटलं तर मधल्या फलीमध्ये स्ट्रॉंग फलंदाजी ही गुणवत्ता आणि हे वैशिष्ट्य मंदारचं आहे आणि ते पुन्हा त्यानं दाखवलंय. पहिल्याच बॉलवरती तडाखा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 59 धावा, 59 लॉस ऑफ 1 विकेट. इथे देखील फटका सजवलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय आणि आता मात्र झेल कंप्लीट केलाय आणि या झेलनं मात्र खेळ संपलाय तो मंदार पाटीलचा. धावसंख्या धापळकावरती 59 आपण पाहतोय. नवीन फलंदाज शंतनू पाटील मैदानाच्या आतमध्ये. हाईट कम फाईट ज्यादा अशी कामगिरी नेहमीच शंतनू पाटीलची आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती लॉप केलाय, चेंडू हवेमध्ये, फलंदाज बाद. 42 वरती सागर तडपडतोय स्ट्राईक साठी, परंतु आता स्ट्राईक पासून तो वंचित राहील कारण की ह्या बॉलवरती देखील फलंदाज बाद झालाय आणि आता येणारा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल तो प्रेम पाटील. अंकित पाटीलची वापसी, पहिल्या बॉलवरती षटकार आला त्यानंतर मात्र कमबॅक अंकित करत असताना, परंतु अजूनही 3 चेंडू शेष आहेत. 59 धावा धापळकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजे जर 60-65च्या आसपास धावसंख्या राहिली तरी मॅचमध्ये मजा येईल, कारण की फाईट बॅक करण्याची ताकद टाकीगाव संघामध्ये आहे. त्यांची फलंदाजी आपण पाहिली मागील 2 मॅचमध्ये, अफलातून बॅटिंग त्यांनी देखील दाखवली आहे. म्हणजे मॅचमध्ये मजा येईल, परंतु येणारे 3 चेंडू कसे असतील त्यावरती ह्या सामन्याचं भवितव्य आहे. या 3 मध्ये आणखीन जर 2 मोठे हिट आले तर मॅच त्यांच्यासाठी कठीण बनेल. त्या फटका तर सजवलाय, चेंडू हवेमध्ये आणि वन्स अगेन विकेट हॅट्रिक या ठिकाणी कंप्लीट झाले. अंकित पाटीलनं स्वतःला सिद्ध केलं. षटकारानंतरची त्याची ही वापसी पाहायला मिळतंय. षटकारानंतरचं हे प्रत्युत्तर आहे त्याच्याकडनं. सलग 3 चेंडू आणि कॉट बॅनच्या माध्यमातून सलग 3 सफलता पाहायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये टाकीगाव संघाकडनं, अंकित पाटीलकडनं. नवीन फलंदाज दिनेश कुटारकर मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू ह्या सत्रातील शेष आहेत. 59 धावा धापळकावरती. पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता. असं वाटलं होतं की दडपण असेल ते अंकितवरती, परंतु अगदी नॅचरल स्ट्रेंथवरती त्यानं गोलंदाजी केली आणि टायगर संघाला अंतिम टप्प्यामध्ये का होईना थांबवण्याचं काम त्यानं केलंय. इथे देखील चेंडू हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. दिनेश कुटारकर, माझ्यामध्ये ताकद आहे,
मी देखील षटकार ठोकू शकतो हे त्यानं दाखवलं आणि पहिल्याच बॉलवरती आगास त्याच्याकडनं देखील पाहायला मिळतोय. छोट्या एसटीचा फलंदाज आहे परंतु काय चेंडूला पाठवलं त्यानं षटकारासाठी. टायमिंग टायमिंग क्रिकेट हा खेळ आहे तंत्राचा खरं तर. आणखी क्रिकेट जर फक्त ताकदीचा खेळ असता तर क्रिकेटची देवता आज सचिन रमेश तेंडुलकर यांना म्हटलं गेलं नसतं. कारण की अगदी टायमिंगचे धनी त्यांना आपण पाहतो. इथे देखील फटका चांगला आहे. एक धाव तर कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर चालवला आहे आणि पाहता पाहता धावा 2 कंप्लीट झालेत. तिसऱ्या धावेसाठी देखील पलटले जातील परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. एकंदरीत जर विचार केला तर धावफलकावरती धावसंख्या 67. 68 धावसंख्येचा आता टार्गेट विजयासाठी पूर्ण करावं लागेल ते ओम साहिल अजुस्टिक टाकीगाव संघाला. तर हे टार्गेट पूर्ण होईल की या टार्गेटचा बचाव होईल. आजच्या रजनीतील शेवटच्या सत्राच्या दिशेनं आपण वळणार आहोत ते आमचे मित्र रमेश यांच्या दिशेनं. धावसंख्या तर भरपूर उभारली आहे परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये उच्चांक देखील कधी कधी मोडला जातो. तर ह्या सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल ऐकण्यासाठी जाऊया आमच्या मित्र रमेश यांच्याकडे. तुर्तास मी थांबतो. आपण थांबू नका. पाहत राहा स्वर्गीय प्रभाकर रासू पाटील स्मृती चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व. टोटल स्कोर पाहिला ना तो स्कोर कार्ड वरती लागला गेला तर 67 धावा ना 68 धावेचं लक्ष ठेवलंय. 24 चेंडू मध्ये काय फलंदाजी केली आहे टायगर संघाने. काय फलंदाजी पहा. सागर पाटीलने तब्बल 13 चेंडू मध्ये तब्बल 42 धावेची बहारदार केली आहे. टोटल 6 षटकार त्याच्या बॅट मधनं पाहिले आपण. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. हा सामना बघायला मजा येईल. टाकीगाव संघाचा विचार केला ना सलामी जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच एंटर करा. चला टाकीगाव संघ आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर करा. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चेंडू पुरवले जातील. आजच्या दिवसातला शेवटचा सामना पाहतोय. टायगर संघाचा विचार केला. प्रथम फलंदाजी करत असताना काय फलंदाजी केली. 24 चेंडू मध्ये तब्बल 67 धावा 68 धावेचं लक्ष ठेवलंय. चला सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच एंटर करा. टाकीगाव संघ का उशीर करताय. चेंडू आतमध्ये तुम्ही चेक करू शकता. पाच सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये
निहाल नाईक आणि त्याच्या सोबतीला पाहतोय चैतन्य पाटीलला पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे ही जोडी 68 धाब्याचा पाठलाग करत असताना सलामी जोडी मैदानाच्या हातामध्ये एंटर झाली आहे. टायगर संघाचा विचार केला ना काय फलंदाजी केली आहे, एक दमदार फलंदाजी राहिली आहे, तशीच फलंदाजी करावी लागेल टाकीगाव या संघाला. आणि मागच्या सामन्याचा विचार केला मात्र चांगली फलंदाजी राहिली आहे या संघाची. सलामी जोडी मैदानाच्या हातामध्ये एंटर झाली आहे. चला स्पीडअप करा आपण. टोटल पाहिली आपण 67 धावा, 68 धाबेचं लक्ष ठेवलंय. 24 चेंडूमध्ये 68 धावा या कंपल्सरी बनवायच्या आहेत. समोर पाहत आहे टायगर संघ. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय पहिला चेंडू फेकण्यासाठी. संदीप कुटारकर पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला फलंदाज निहालला पाहतोय आपण. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज. हो पहिल्या चेंडूवरती आघात आणि काय फटका लगावलाय या ठिकाणी. चेंडू जाईल सीमा पार, एक टप्पा घेत चौकार. सुरुवात जशी पाहिजे तशी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज पाहतोय स्ट्राईक एंडला निहाल नाईक हा फलंदाजाने. शंतनू पाटीलच्या माध्यमातून मात्र मागच्या सामन्यामध्ये या सामन्यामध्ये मात्र काही फलंदाजीमध्ये काही करू शकला नाहीये शंतनू पाटील. एका चेंडूवरती मात्र बाद झाला शंतनू पाटील. तोच क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहताय पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस बॅटची कडा आणि संपलाय निहाल या फलंदाजाचा खेळ. पहिला झटका क्रमांक लागलाय. पहा कहाणी में ट्विस्ट. तो नेहमी म्हटलं जातो ना, बाबूशा नेहमी म्हणत असतो लैला के शादी में लपड़ा हो गया और मजनू इतना नाचे के साला लंगड़ा हो गया. पहिल्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर मात्र गोलंदाजाने लगेचच प्रत्युत्तर दिलाय टायगर संघाच्या. काय गोलंदाजी करत असताना धाब्यांचा विचार केला ना खूप मोठा धाब्यांचा डोंगर पाहतोय आपण. 68 धाबेचं पाठलाग करत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती लगेचच विकेट कॅरी केला. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील खार पाटील. स्वप्नीलचा विचार केला ना मागच्या 2 मॅच मध्ये मात्र चांगला परफॉर्मन्स राहिलाय. या मॅच मध्ये मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल पूर्ण संघाची आणि पूर्ण संघाची आशा असतील या फलंदाजावरती. स्वप्नीलवरती मात्र पूर्णपणे जबाबदारी असतील आणि स्वप्नीलला मात्र मोठे फटके मात्र मारावा लागतील. चांगली फलंदाजी करायची आहे. तोच फलंदाज स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. हो पहिल्या चेंडूवरती आघात आणि यावेळेस मात्र खूप लांबच लांब ठोकलाय षटकार. प्रयत्न मात्र शेवटच्या मुवमेंटला केले जरूर पण क्षेत्ररक्षणाच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू होता. सीमा पार आल्याला ठोकलाय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने पाहतोय टोटल धावसंख्या झाली आहे स्कोरकर वरती 10 या कड्यावरती. अजूनही मात्र 3 चेंडू शिल्लक असतील. आल्या मात्र स्वप्नीलने षटकार ठोकलाय आणि या षटकारांची मात्र संघाला गरज आहे. प्रत्येक षटकाचा विचार केला, प्रत्येक षटकामध्ये प्रति हल्ला चढवावा लागेल आणि विचार केला अद्याप मात्र 3 चेंडू फेकल्या. 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्वप्नील. हो चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मी तर म्हणे चुकी केले या ठिकाणी. मात्र शेवटच्या मुवमेंटला मात्र एक कदाचित जर डायरेक्ट हिट झाला असता तर स्वप्नीलला मात्र महागारी परतावा लागला असता. पण असं काही घडलं नाही मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत धावा कंप्लीट झाल्या 2 आणि 2 धावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. अजूनही मात्र विचार केला 2 चेंडू शिल्लक असतील. 68 धावेचा पाठलाग करत असताना पहिला षटक सुरू असताना 12 धावा लागल्या गेल्यात. अजूनही मात्र 2 चेंडू शिल्लक असतील.
हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी थोडासा फंबल पाहतो आपण तोपर्यंत मात्र सिंगल धाव कंप्लीट झाली महेंद्राच्या आतमध्ये थोडासा खराब फेकी पाहतो आपण बॅकअप मिळत असताना तोपर्यंत सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेला टोटल स्कोर जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती एक गडी बाद 13 आणि मात्र जो सलामी मिळालेला फलंदाज पाहतो आपण स्ट्राईक एंडला शेवटचा चेंडू शिल्लक स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण चैतन्य पाटील या फलंदाजाला सलामी मिळालेला फलंदाज हो या ठिकाणी मात्र यॉर्करचा वापर केला होता क्षेत्ररक्षण आहे दूर आहे त्यानंतर मात्र दूरवरनं अंतर गापलाय त्यानंतर काय क्षेत्ररक्षण केलाय शेवटच्या मुवमेंटला मात्र चेंडू अडवलाय तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती आता समीकरणचा विचार केला ना 18 चेंडू आणि 53 धाबीची गरज असेल चला टीम मीटिंग नकोया टाइम तर अलर्ट केला या ठिकाणी मात्र 5 मिनिटं संपले गेल्यात पहिल्या षटकामध्ये 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं फेकायचे आहेत 15च्या ऐवजी 16 झाले तर तुम्हाला लगेच पेनल्टी मात्र मिळेल एक खेळाडू मात्र सर्कल दायऱ्याच्या आतमध्ये आणावा लागेल आपल्याला टोटल स्कोर पाहिलाय पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपल्यानंतर 15 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात अजूनही मात्र समीकरणचा विचार केला 18 चेंडू आणि 53 धाबीची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये पाहतोय टाकीगाव या संघाला समोर त्याच ताकदीचा संघ पाहतोय डायगर संघाने प्रथम 67 धाबा जमा केल्यात आणि 68 धाबेचं लक्ष ठेवलं गेलंय चांगली धावसंख्या जमा केली आहे मात्र पहिल्या षटकामध्ये त्याच पावलावर पाऊल ठेवून दोन्ही फलंदाजी करत असताना 15 धावा मात्र जमा केल्यात पहिल्या षटकामध्ये समीकरणचा विचार केला 18 चेंडू आणि 53 धाबीची गरज नवीन गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती निशान पाटील या गोलंदाजाला पाहतोय ओहो पहिल्या चेंडूवरती आघात त्यानंतर मात्र थोडीशी ओहो मी म्हणतो झेल सोडलाय का मॅच हा प्रश्न पडलाय आणि कोणत्या फलंदाजाला मात्र जीवनदान दिलाय स्वप्नील पाटील या फलंदाजाला जीवनदान दिलाय सोपन खार पाटील या फलंदाजाला जीवनदान आणि चुकीला माफी नसते क्रिकेटमध्ये या चुकीचा मात्र प्रायश्चित भोगावा लागेल शेवटच्या मोमेंटला मेलेला कोंबडा म्हणतो मी तो म्हणतो ना मेलेला कोंबडा जिवंत झालाय मैदानाच्या आतमध्ये बघता आता तुझा काय खरा नाही आता तू निंबू पिल नाही तर काही पिल कोंबडा पळणार म्हणजे पळणार पुन्हा एकदा सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट झाली या स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय फलंदाज पाहतो आपण चैतन्य पाटील स्ट्राईक केला हो यावेळेस मात्र पुढचा दरवाजा उघडा ठेवलाय आणि पाठीमागून चोरी झाली आहे आता मात्र मोठा निंबू पिल्लाय मैदानाच्या आतमध्ये कहाणी में ट्विस्ट या वेळेस मात्र विचार केला ना फलंदाजाने झाडू शॉट मारण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी मात्र लाईन मिस केली आणि मात्र पाठीमागून एस्टनचा वेध एक्शन रिप्ले मध्ये मात्र काय चेंडू फेकला होता चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच एंटर व्हा नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये सर्वेश नाईक प्रत्येक षटकाचा विचार केला ना 18ची सरासरी गाठायची आहे आणि आपण केला ना तर जेवढे तुम्ही डॉट चेंडू खेळाल तेवढे मात्र संघावरती पैसे निर्माण होईल ना अजूनही जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आहे ना तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये काही होऊ शकतो आणि स्वप्नीलला पाहतो आपण जीवनदान सुद्धा मिळालं आहे आणि त्या जीवनदानाचं मात्र आपल्या संघासाठी सोनं करावं लागेल पूर्णपणे जबाबदारी असेल स्वप्नीलवरती नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये सर्वेश नाईकला पाहतो आपण पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती हो पुन्हा एकदा फसवा चेंडू टाकलाय त्यानंतर पाहतोय काय क्षेत्ररक्षण झालाय पण या गोलंदाजाचा विचार केला ना थोडासा वेगाने येतोय ना स्लोगर गतीचा चेंडू फेकला जातोय म्हणजे विचार केला फसवा चेंडू टाकला जातोय
पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक लावण्याचं काम केले पाहतोय आपण स्वप्नील पाटील या फलंदाजाला. आणि स्वप्नील खार पाटील पूर्णपणे जबाबदारी असेल या फलंदाजावरती. आणि या फलंदाजाच्या बॅटमध्ये आपण टोटल पाहिलं एक षटकार पाहिलाय आणि 4 चेंडूमध्ये तब्बल 14 धावेचं योगदान दिलं या फलंदाजाने. तोच फलंदाज पुन्हा एकदा चांगला फटका पाहतो. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. दुसरीचा प्रयत्न थोडासा चेंडू उचलण्यात फेकण्यात थोडासा उशीर करतोय, तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीने थोडा स्कोर जाऊन पोहोचलाय 19 या आकड्यावरती. 5 दुसरं षटक मार्गस्थ असताना 2 गड्याच्या मोबदल्यात पाहतोय आपण 19 धावा. 68 धावेचं लक्ष असताना मात्र दुसरा षटक मार्गस्थ असताना अजूनही या षटकाचे 2 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. हो चांगला फटका पाहतोय. काय फटका लगावला या ठिकाणी आणि हा चेंडू जाईल सीमा पार. ठोकला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 2 गडी बाद 25 या आकड्यावरती. चला लगेच चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण लगेचच फेकून द्या. 5 सामना मात्र आटातटीचा आहे. करूया मरोकी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. जो संघ मात्र जिंकेल तो सरळ सुपर 8 मध्ये मात्र दाखल होईल. आणि दोन्ही संघासाठी मात्र हा सामना मात्र निर्णायक असेल. एका साईडला पाहतोय आपण टाकेवाडी गाव आणि त्याच्यानंतर टाकी गाव पाहतोय आणि त्यांच्या समेत पाहतोय टायगर संघ. टायगर संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 67 धावा जमा केल्यात. हो चांगला यॉर्करचा वापर. स्लोगर गतीचा हा चेंडू आणि जेवढे तुम्ही डॉट चेंडू खेळलाल ना तेवढा संघावरती प्रेशर निर्माण होईल. 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 25 या आकड्यावरती. आता समीकरण मात्र 12 चेंडू आणि 43 धावेची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. आणि पूर्णपणे मात्र जबाबदारी असेल मी तर म्हणेन स्वप्नील खार पाटील वरती. स्वप्नील खार पाटीलचा विचार केला ना या चेंडूवरती मात्र षटकाराची गरज होती आणि तो चेंडू मात्र डॉट आलाय. आता मात्र विचार केला 12 चेंडू आणि 43 धावेची गरज. स्वप्नील खार पाटीलचा विचार केला ना 7 चेंडूमध्ये तब्बल 18 धावेचं योगदान दिलंय. मग अजूनही मैदानाच्या आतमध्ये काही होऊ शकतो. आणि मी तर म्हणेन ना नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे त्या फलंदाजाने ना जास्तीत जास्त मात्र स्वप्नीलला स्ट्राईकला आणण्याचं काम करावे लागेल. विचार केला ना मागच्या सामन्याचा विचार केला टायगर संघाची फलंदाजी करत असताना 2 षटकामध्ये फक्त धावा होत्या 22 धावा होत्या. आणि त्यानंतर मात्र पहिला 3ऱ्या षटकामध्ये तब्बल 31 धावा आणि त्यानंतर मात्र 4थ्या षटकामध्ये तब्बल 14 धावा खर्च केल्या होत्या. मग ते एकाचा षटक मात्र निर्णायक असेल. अभिमन्यू भाई गणपत पाटील यांच्याकडनं डबल टायगर संघ जिंकल्यास 5,000चा पारितोषिक दिला जाईल. आणि या ठिकाणी मात्र 1 धाव होती त्या ठिकाणी 2 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाल्यात. खराब फेकी पाहतोय आपण. तोपर्यंत मात्र 2 धावेच्या मदतीने 5 शतरक्षण केलं. आपल्यातून थोडासा बेडूकचा फिल्डिंग पाहिली आपण त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. एकेरी काही फरक पडणार नाही. मी तर म्हणतो ना मलंगडाचा डोंगर जर तुम्हाला चढायचा आहे तर तुम्हाला पायऱ्यानी नाही जायचं आहे, तुम्हाला रोपेने जायचं आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू उडालाय आणि झेल सुद्धा टिपलाय. म्हणतो मी हा झेल माझा आहे आणि मी पकडणार. झटका क्रमांक लागलाय 3रा. जवळ मी तर म्हणेन ना थोडासा आता सामना मात्र भारी ठरत चाललाय. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. प्रभंजन परदेशीला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 3रा षटक मार्गस्थ असताना विचार केला ना पूर्णपणे मात्र थोडासा जेवढी तुम्ही डॉट चेंडू खेळाल ना तेवढा संघावरती प्रेशर निर्माण होईल. आता मात्र काही करून मात्र धावींची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये.
डायगर संघाचा विचार केला 10 चेंडूमध्ये 41, अजूनही 41 ची गरज असेल. षटकारांची भाषा बोलावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये सामना थोडासा फसलाय आणि या सामन्यातून बाहेर निघायचं असेल तर मोठे फटके मात्र मारावे लागतील. हो हो, पुन्हा एकदा यॉर्करचा वापर. म्हटलं जातोय ना, ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा. पुन्हा एकदा बेडूक चाप्या फिल्डिंग पाहिली आपण. शंतनुच्या माध्यमातून पाहिला बेडूकचा बॅ फिल्डिंग आणि त्यानंतर पाहिलं आपण जेव्हा वल्गन येते ना, मले जेव्हा पकडतो आपण मल्ले मासा, ती फिल्डिंग सुद्धा पाहिली आपण शंतनु पाटीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवरती, पुढे येऊन केलाय. त्यानंतर मात्र काय फटका ऍक्च्युअली केलाय. चेंडू जाय सीमा पार, ठोकलाय लांबच लांब हा षटकार. आणि या षटकारांची मी तर म्हणेन गरज आहे संघाला. षटकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावरती. आणि अजूनही मात्र 8 चेंडू मध्ये 34 करायचे आहेत. कदाचित 2 चेंडू मध्ये दोन षटकार आले तर विचार केला तर सामना येऊन ठेपेल. 6 चेंडू 20 वरती येऊन ठेपेल. पहा 8 चेंडू आणि 34 ची गरज. पहा मोठे फटक्यांची मात्र नितांत गरज आहे संघाला. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, पुन्हा एकदा उलकावणी दिली आहे आणि सलगचा दुसरा चेंडूवरती 2 षटकार. आणि यावेळेस मात्र कहाणी में ट्विस्ट. तो म्हटलं जातं ना मामा ठाकूर. अरे मात्र विचार केला ना, मामाची आता दांडी गुल झाली आहे का काय. किडीने फेल केल्या त्या फलंदाजाने या गोलंदाजाच्या. 2 चेंडूवरती 2 धमाके. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय. 9 चेंडू आणि 30 धाबी टोटल पाहिली आपण 28 वरती. पा विचार केला ना, 9 चेंडू आणि स्वप्नीलचा विचार केला 30 धावींवरती खेळतोय चांगली फलंदाजी करत असताना. आणि पूर्णपणे मी तर म्हणेन जबाबदारी घेतली आहे या फलंदाजाने. अजूनही मात्र 7 चेंडू आणि 28 धावींची गरज. काही होऊ शकतो जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हो हो, पुन्हा एकदा पाहिला गेला तर हा स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचं काम केलंय का काय. यावेळेस मात्र चुकी करतोय. स्वतःवरती थोडासा नाराज आहे मी तर म्हणेन. या चेंडूवरती मात्र षटकाराची गरज होती. सिंगल आली. भीमरसाठी मात्र फलंदाजाने रेफर केलाय. तिसऱ्या पंचांसाठी मात्र या पण चेक केला जाईल. भीमरसाठी मात्र पाहता मात्र धकधक करत असेल. ठकठक 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 पूर्णपणे नजरा लागल्या त्या टीव्ही वरती. चेंडू मात्र पाहिला जाईल. अजूनही डिसिजन पेंटिंग पाहतोय आपण. आणि संघाची मात्र फेअर डिलिव्हरी असेल. विचार केला ना, अजूनही विचार केला मात्र पुन्हा एकदा समीकरण चेंज पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहता आपण ऑलरेडी फलंदाज किती पुढे आहे आणि चेंडू सुद्धा थोडासा खालती राहतोय. किती पुढे आहे बघा तो फलंदाज. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. आता मात्र समीकरणचा विचार केला 6 चेंडू आणि 27 धाबीची गरज. आणि या 27 धाबा कंपल्सरी बनवाव्या लागतील. आणि स्वप्नील खार पाटील या फलंदाजावरती पूर्णपणे जबाबदारी असेल आणि पूर्ण संघाचा मात्र भरोसा या फलंदाजावरती. या धावा जर बनवल्या ना तर मी तर म्हणेन पूर्णपणे संघ या खेळाडूला मात्र पूर्ण खांद्यावरती घेऊन पूर्ण ग्राउंडचे चक्कर मारेल. आणि या खेळाडूने मात्र चांगली फलंदाजी केली. अद्याप विचार केला 10 चेंडू मध्ये 31 धावा मात्र बनवल्या त्या फलंदाजाने.
आता मात्र फलंदाजी करायची आहे 6 चेंडूमध्ये 27 धावा बनवायच्या आणि या 27 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. नवीन गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सागर पाटील टायगर संघाचा पाहतोय गोलंदाज. प्रथम फलंदाजी करत असताना 13 चेंडूमध्ये तब्बल 42 धावा बनवल्या त्या. तोच गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण. हो पाहिली जाईल दिशाहीन गोलंदाजी. पहिला चेंडू मात्र खराब फेकलाय गोलंदाज सागर या गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि यावेळेस मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे मैदानाच्या आतमध्ये. चला या तिसऱ्या पंचांसाठी आणि क्रीन्स वरती पाहू शकताल तुम्ही आपण लाईव्हच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतो आपण. एक हाय व्होल्टेज मुकाबला. हो चांगला फटका पाहतोय. एक धाव तर वेगाने पूर्ण केलेले क्षेत्ररक्षण आलाय त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण पाहिलाय आणि यावेळेस मात्र खराब फेकी पाहतोय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावरती. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण चेंज झालाय. 5 चेंडू आणि 24 धावेची गरज. मग ते अद्याप विचार केला 4 मोठे फटके. मग ते 4 षटकार मात्र मारावे लागतील. आणि फलंदाज अजूनही मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तल ठोकून उभा आहे आणि त्या फलंदाजामध्ये क्षमता आहे मोठे फटके मारण्याची. दोन्ही संघाचा विचार केला ना थोडासा फास्टला मात्र फास्टफूस करत असतील मी तर म्हणेन. दोन्ही संघ दोन्ही संघाच्या बाजूने मात्र एकही आवाज कोणी करत नाहीये. दोन्ही संघ मात्र सायलेंट झाल्यात. यावेळेस पाहायला गेला पुन्हा एकदा खराब चेंडू. गोलंदाजावरती मी तर म्हणेन पेशर आणि त्यानंतर मात्र फलंदाजावर सुद्धा पेशर पाहतोय. पेशर आणि पेशर मैदान के अंदर आग लग चुकी है भाई. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो चांगला फटका पाहतोय आणि यावेळेस मात्र चेंडू जाईल सीमा पार आणि ठोकलाय षटकार. काय फटकेबाजी आणि मात्र पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण चेंज झाला. 4-17 और 17 का खतरा किसके लिए बना जाएगा. एक साइड में देखा जाएगा तो टाइगर संघ और एक साइड में देखा जाएगा तो टाकेगाव संघ. हाय व्होल्टेज मुकाबला. शेवटचा सामना कसावा असावा त्याचं जिवंत उदाहरण. हो पुन्हा एकदा आणि यावेळेस मात्र पुन्हा एकदा षटकार आणि कहाणी में ट्विस्ट. सामना होता कुठे ना सामना आलाय कुठे आणि सकाळच्या सत्रामध्ये थंडीच्या वातावरणामध्ये हा सामना मात्र गरम झालाय आणि गरम सुद्धा झालाय. दोन्ही संघाच्या मात्र फासफूस करत असतील. आता एका साईडला पाहतोय आग लागली आहे आणि एका साईडला आग विझवण्याचं काम करत असताना मैदानाच्या आतमध्ये हाय व्होल्टेज मुकाबला. 3 चेंडू आणि 11 धावेची गरज आणि पाहतोय समोर फलंदाज स्वप्नील खार पाटील. 13 चेंडू मध्ये 45 धावेची बहारदार खेळी केली. पाय फलंदाजी आपलातून फलंदाजी का मी दूरचा प्रवास कापून आलोय त्याचा जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवून दिलाय. आणि पुन्हा दर्पणाखाली पाहतो गोलंदाजाला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी टायगर संघाचा गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सागर पाटील या गोलंदाजाला. आता मात्र 3 चेंडू 11 धावा कंपल्सरी बनवावा लागतील. पुन्हा एकदा सज्ज झालाय. पहा गोलंदाजावरती पेशर आणि त्यानंतर पाहतोय फलंदाज काय फलंदाजी करतोय. 45 धावेंवरती खेळतोय. पुन्हा एकदा हो मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात यावेळेस मी तर म्हणेन चुकी करतोय आणि या ठिकाणी मात्र पाहतोय यावेळेस मात्र रन नसेल. आणि जेव्हा तुम्हाला 2 धावा घ्यायच्या असतात ना तेव्हा दोन्ही एंड मात्र सोडावा लागतात. यावेळेस मात्र कहाणी में ट्विस्ट. आता म्हटला जला तर पहा
फलंदाज बाद नसेल आणि यावेळेस मात्र दोन्ही खेळाडूंना मात्र एंड सोडावे लागतात. आता पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट. 2 चेंडू आणि 10 धावेची गरज आणि या 10 धावा कंपल्सरी मात्र बनवाव्या लागतील. आणि यावेळेस पहा शंतनू पाटील विकेट किपरला मात्र काय कानमंत्र देत असताना मैदानाच्या आतमध्ये. अजूनही मात्र दोन्ही संघाच्या माध्यमातून सामना बॅलन्स पाहतोय. पहा 68 डावाचं पाटलान करत असताना सामना आलाय कुठे. काय फटकेबाजी केली आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहतोय प्रमंजन परदेशी. हो चांगला फटका पाहतो. यावेळेस मात्र शतरक्षण आहे त्या ठिकाणी. यावेळेस मी तर म्हणेन कहाणी में ट्विस्ट मात्र सामना यावेळेस मात्र टायगर संघाच्या बाजूने झुकलाय. 5 चांगली फाईट केली आहे. अजूनही मात्र 1 चेंडू आणि 9 धावीची गरज. पहा अद्याप मात्र एखादा चेंडू नो आला आणि त्या नो वरती षटकार आला तर काही होऊ शकतं मैदानाच्या आतमध्ये. हे बाय क्रिकेट आहे. क्रिकेट गिरगिर के ऐसा कलर रंग बदलता. अजूनही विचार केला. हो यावेळेस मात्र षटकार आलाय आणि 50 धावा कंप्लीट झाल्या त्या खेळाडूच्या. मात्र सामना गमावला या ठिकाणी. पहा टायगर संघासाठी मात्र 5,000 रुपयाचा पारितोषिक आलाय. हनुमान भाई अभिमन्यू भाई गणपत पाटील यांच्याकडनं तब्बल 5,000चा पारितोषिक आलाय टायगर संघासाठी. आणि काय फटकेबाजी. पहा कदाचित ना जर त्या फलंदाजाकडे स्ट्राईक असती ना तर सामन्याचा पायी मात्र चित्र बदलू शकतात. पहा क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काही होतो आणि दोन्ही संघाने हस्तांदोलन करून घ्या विनंती असेल आपल्याला. टायगर संघ